नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक छान मराठी गोष्ट घेऊन आलेली आहे. पण गोष्टीचं नाव सांगण्या अगोदर मुलांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे वक्ता आणि श्रोते. काय नाव आहे? वक्ता आणि श्रोते. एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्वाच्या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्यांची चुळबुळ सुरू होती. काही जण इकडे बघ तर काही जण रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांकडे बघत होते. तेव्हा श्रोत्याचे आपल्या व्याख्यानाकडे अवधान खिचून आणण्यासाठी वक्त्याने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्ट ऐकू लागले. वक्ता म्हणाला, एकदा एक देव, एक पानसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्या प्रवासाला निघाले. चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. चिमणीने उडून पैलतीर गाठला. पानसर्प पाण्यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला. बस इतके कसे सांगून वक्त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोता आता जोर जोराने ओरडू लागले, अहो ते माशे, देवाचे पुढे काय झाले? त्याने कशी काय नदी पार केली? त्या तिघांचे पुढे काय झाले? वक्त्याने शांतपणे उत्तर दिले, देवच तो. तेव्हा ती नदी पार करून जाण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी असणे साहजिकच आहे. तो पाण्यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजूला सारून जाण्याची त्याच्यात हिंमत होती, शक्ती होती, पण तो अलीकडच्याच तीरावर थांबला. श्रोत्याने मोठ्या उत्कंठेने विचारले की देवाने असे अलीकडेच थांबण्याचे कारण काय? यावर वक्ता म्हणाला, ज्या मूर्खांना महत्वाच्या विषयावरचे असणारे व्याख्यान आवडतात, मनोरंजक गोष्टी आवडतात, त्या मूर्खांचा विचार करत देव नदी किनारी बसून आहे. जर तुम्ही या महत्वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्यावर काही उपाय केले व आपल्या राज्याला वाचवले तर देव निश्चित पलीकडच्या तीरावर निघून जाईल. वक्त्याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्यांनी पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले. तात्पर्य, काही वेळेस आपल्या चांगल्या व देशहिताच्या योजना लोकांच्या गळी उतरवण्यासाठी युक्ती प्रयुक्तीचा वापर करावाच लागतो. तर मुलांनो, आजची कथा कशी वाटली? छान होती ना कथा? जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कथेला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.